चला फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज पाठवायचे देशराज वॉरियर्स. फलंदाज पाठवा. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल जी फॅशन फिवर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या ट्रॉफीच्या पाहताय रणजितदादा पाटील फैयाजी शेख यांच्या माध्यमातून मल्टिपल फोल्डिंग बास्केट सुद्धा आहे. ते शाकिब भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलंय आणि सर्व ती माहिती सुद्धा पोहोचवली जाईल. जशी या मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल समाधान दादा काळे यांचा. धन्यवाद मुहिरत मोरे. गुड इव्हनिंग विरार. विरार वसई असोसिएशन आयोजित VP सीझन 6 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला सिद्धांत वारंग या लवकर. आणि सिद्धांत वारंग ओम साई गुरुदत्त यांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आणि सन्मान ऑफ द मॅच जी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे वैभव नवार यांच्या माध्यमातून आणि तो टी शर्ट देऊन गौरव करण्यात येतो रणजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. क्या बात है. अतिशय सुंदर हा नजर. सिद्धांत खूप दिवसानंतर 31 धावा बॅटमधून आल्यात तर कशा प्रकारे फील करतोय आणि पहिल्या मॅचचा एक्सपिरियन्स कसा सांगशील? जसा प्लॅन केलेला तसाच प्लॅन फील्डवर आम्ही तसाच त्यानुसारच खेळलो आणि बॅटिंग म्हटलं तर बॅटिंगची थोडी प्रॅक्टिस चालू आहे त्यानुसार म्हणजे जसा नॉर्मली घेतो तसा त्या हिशोबात खेळायचा विचार केलेला आणि तसाच खेळलो आणि आपल्या टीमसाठी एवढ्या धावसंख्या मी बनवलेल्या आहेत. खेळपट्टीवरती खेळलेला आहेस कशा प्रकारची बॅटरला मदत आहे किंवा बॉल कशा प्रकारे ट्रॅव्हल होतात आउटफील्डमध्ये काय सांगशील एकंदरीत आतली कहाणी? जे बॅट्समनसाठी खेळपट्टी मला तर वाटतं बॅटिंगसाठी खूप चांगली आहे कारण की बॉलरचं थोडंफार कारण की जो डिस्टन्स आहे पण बॅटिंगवाल्यांना खूप पॉझिटिव्ह आहे जे बॅटिंग आरामात करू शकतात जर डोक्याने खेळले तर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. हा होता सिद्धांत वारंग ज्याने केली अफलातून फलंदाजी आणि त्या बळावरती मोठ्या धावफलकापर्यंत प्लेयर्सला जाता आलं होतं आणि त्याने त्या बाबांचा बचाव सुद्धा केलाय. जाऊयात समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे समाधान दादा काळे यांचा. धन्यवाद मोरे. आणि स्कोर झाले धावफलकावर धावा लागल्या ते 5. खेळ झालाय 2 चेंडूंचा विक्रम वैयक्तिक सांघिक पहिला षटक घेऊन आपल्या संघासाठी आणि अतिशय बेधडक सुरुवात केली या ठिकाणी बंटी गवस यांनी. पहिल्या चेंडूवर येतो एक करार VPL चौकार बंटीच्या बॅटमधून. विक्रम बॉलिंग मार्कवर सज्ज. सामना करेल डावखुरा फलंदाज बंटी गवस. पुन्हा एकदा पॅडल स्वीप आणि चेंडू जातोय सरळ. 1 2 3 4 VPL चौकार. धन्यवाद डीजे. आणि ज्यासाठी जाणला जातो ज्यासाठी ज्याची शैली दाखवते की मी कशा प्रकारचा खेळाडू असा बंटी गवस मैदानाच्या अशाच प्रकारचा धडेकाचा त्यांनी परफॉर्मन्स केला होता सायबा प्रीमियर लीगमध्ये नुसतीच झालेल्या स्पर्धेत. अतिशय सुरेख कामगिरी केलेली बंटी गवस यांनी आणि त्याचाच नजराणा या ठिकाणी कुठेतरी दाखवताना दिसतोय आपल्याला. बंटी गवस अतिशय सुरेख फटकेबाजी 2 चेंडू सलग सीमारेषा पार धाडलेत आणि वैयक्तिक 8 धावावर खेळताना बंटी गवस मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. त्याच्याच समोर आहे विक्रम. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन सज्ज विक्रम. सामना करेल तो बंटी गवस. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता परंतु यावेळेस काय यावेळेस चेंडू निर्धाव होतोय सरळ यष्टीरक्षक नयन कालुष्टेंच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चा झाली आहे सरफराज आणि बंटीमध्ये का नसावी कारण का स्पर्धा एवढी मोठी आहे आणि या स्पर्धेची वाट आतुरता सर्वांनी असते तीच VPL आपल्या भेटीसाठी आली आहे आजच्या दिवशी म्हणजे
3 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो आहे. गबरी यांच्या हातात एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली धावफलकावर लागली आहे ती म्हणजे 10-10. विक्रम यांचा पुढील चेंडू याचीच आतुरता असते आम्हाला. अजित निकम सर म्हटले का एक लाऊट कॉल असतो. 1 to go आणि यावेळेस काय षटकार आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन, गडी बाद. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. टायमर ऑन आहे आणि आता कोण आहे त्या मैदानाच्या दिशेने तर दर्शन अहिरे पुढील खेळाडू. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू, एक ताकदवान, एक क्षमतावान, एक यंग टॅलेंट या ठिकाणी मैदानात उपस्थित होतोय. सचिन अहिरे, दर्शन अहिरे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तो जागा घेताना सरफराज यांची. समाधान 1 मिनिट थांबवतोय. कॅमेरामॅनच्या जोडीला जे कोणी वरती बसलेत त्यांनी खाली यायचंय. कोणीही वरती जाऊ नका. मागच्या सर्व त्याच्या खालच्या जे काही सिस्टम आहे तो थोडासा नाजूक आहे. एकाच माणसाची कॅपॅसिटी आहे, त्यामुळे जे कोण वरती स्टँडवरती बसलेत त्या सगळ्यांनी खाली या. मैदानाची दिशेने येतोय परत जतीन पाटील. वैयक्तिक पहिला सांगी दुसरं षटक घेऊन सामना करेल बंटी गवस. अतिशय सूर गवसलेला आहे बंटी याला. 2 चौकार सुद्धा बॅटेतनं आले, त्यानंतर एक सिंगल काढली आहे. परंतु नंतर काय झालंय तर सर्फच्या रूपाने एक मोठा धक्का बसलेला आहे, तो म्हणजे एसराज वॉरियर्स यांना. धावा लागल्या धावफलकावर 1-1-11 आणि जतीन पाटील पुढचा चेंडू घेऊन सज्ज. सामना करेल दर्शन अहिरे. आपली ओमसाईमधून वारंवार दिसणारा खेळाडू या ठिकाणी VPLच्या मंचावर सीझन 6 खेळताना एसराज वॉरियर्सच्या टीम मधून पुन्हा एकदा मारलेला हा फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा जास्त काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर आणि धावा लागतात धावफलकावर 1-12. जतीन पाटील सामना करेल बंटी गवस. काय असेल या चेंडूवर रणनीती. स्पायडर स्विपचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ एकेरी धावेसाठी जातो आहे. नयन कालुष्टे चेंडूवर येतोय तिथपर्यंत एक धाव सहज पूर्ण केली आपल्या स्वतःसाठी, आपल्या संघासाठी बंटी गवस यांनी. दर्शनकडनं नक्कीच एक मोठ्या अपेक्षा असतील एसराज वॉरियर्सला, कारण का ज्या प्रकारचा खेळ, ज्या प्रकारची क्षमता खेळाडूमध्ये कुठून कुठून भरली त्याचं कुठेतरी प्रदर्शन या मैदानात व्हावं असं एसराज वॉरियर्सला नक्कीच वाटत असेल. पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेतली. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या एकेनी भर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर, ती म्हणजे 14 आणि चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजे 4. पुन्हा एकदा सरळ हा चढवला चेंडू. थोडीशी गफलत या ठिकाणी. आणि लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेदरम्यान ज्यांचं योगदान लाभलंय असे विशू गायकवाड, मी विनंती करेल आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत VPL सीझन 6च्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि सरळ जातोय विमल सिंगच्या हातात. गडी बाद. दर्शन बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. उशीर झाला रिक्षावाल्याला झाला, पण या ठिकाणी दर्शनला थांबायचा होता, लवकर परत जायचं नव्हतं आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो खेळाडू अझर. 2 खेळाडू नक्कीच बाद झाले देसराज वॉरियर्सचे आणि धावा लागला धावफलकावर, त्या म्हणजे 15. आणि पुढील षटक घेऊन तो गणेश रोनित गोवळकर गण्या. एका ठिकाणी नक्कीच तंबू ठोकून बसलाय तो बंटी गवस, पण पुरेशी जशी साथ पाहिजे ती साथ या ठिकाणी मिळाली नाही. 2 गडी लवकर तंबूच्या आश्रयाला गेले एसराज वॉरियर्सचे. पहिली विकेट गेली सरफराजची आणि त्यानंतर आता दर्शन अहिरेला मागावी परतावं लागलंय. रोनित गोवळकर या ठिकाणी पाडला स्वीपचा प्रयत्न आणि हा सक्सेस झाला. चेंडू जातोय VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद.
एकाकी झुंज कुठेतरी करताना दिसतोय आपल्याला या ठिकाणी बंटी गवसा आणि थोडीशी फिल्डिंगमध्ये परिवर्तन करताना या ठिकाणी रोनित गोळवलकर. पुन्हा एकदा बंटी सज्ज सामना करेल तो रोहित गोळवलकर यांचा. थोडीशी फिल्डिंगमध्ये सजावटीमध्ये चेंज केलेला आहे या ठिकाणी रोनित यांनी आणि पुढील चेंडू रोनित याचा सामना करेल. बंटी पुन्हा एकदा लेगला टोटवला चेंडू सरळ जातो विमल सिंगच्या हातात. वेगवान फेकी परंतु सुरक्षित आपल्या घरात बंटी गवास आणि एक धाव या ठिकाणी जोडलेले गेले आपल्या धावफलकात. धावला धावफलकावर त्या म्हणजे 2020. पुन्हा एकदा रोनित गोळवलकर बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. चेंडू झाला लागतोय. 1 2 3 4 VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. अतिशय सुरेख नेत्रदीपक हा चौकार होता. वेट अँड वॉच आणि कट केला, स्लाइस केला, चेंडू सरळ निघाला सीमारेषा पार आणि आलेला एक दणदणीत खणखणीत VPL चौकार. पुन्हा येतात रोनित गोळवलकर सामना करेल अझर. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न परंतु नयन कालुष्टे क्या बात है क्या बात है आणि गडी OUT आउट. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात आणि षटकांचा मात्र विचार करायला गेला तर तिसऱ्या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. उर्वरित 14 चेंडूचा खेळ अजूनही उरलेला आहे आणि बंटी गवस मात्र एका ठिकाणी अतिशय चांगली भूमिका बजावता दिसताना आहे. ओपनिंगला आलेले, सलामीला आलेले पण अजूनपर्यंत सुद्धा खेळपट्टीवर टिकून आहेत. चांगल्या प्रकारचे फटके एक्झिक्यूट केले, चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी प्रदर्शन केला आहे तो म्हणजे बंटी गवास यांनी. रोनित गोळवलकर पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर आणि सामना करेल तो डावखुरा फलंदाज बंटी. पुन्हा एकदा स्वैर मारा या ठिकाणी. पंचांचे दोन्ही हात हवेत, व्यायाम करायची संधी. आमचे लाडके पंच अजित निकम सरांना वाईटचा इशारा येतोय त्यांच्या माध्यमातून. रोनित गोळवलकर यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले झालेला आहे. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू आणि या ठिकाणी लंबोदर क्रिएशनचे सर्वेसा विशालजी गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. सर आपण आलात, आम्हाला आनंद आहे कारण का आपल्या सारख्या क्रिकेट रसिकांची उपस्थिती या ठिकाणी दर्शवते. खेळाडूंना एक मोटिवेशन मिळते आणि हा पुन्हा एकदा स्लाइस केलेला चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. देखा सोचा परखा और जड़ दिया VPL चौका. कमॉन डीजे. धन्यवाद रोनित गोळवलकर. या ठिकाणी धावा लागला धावफलकावर 30. यावेळेस काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न परंतु षटक समाप्त झालेला या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागला धावफलकावर 30. 10च्या सरासरीने हा खेळ चाललेला आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि 30 धावा लागला धावफलकावर. चला टायमर सुद्धा लक्ष द्या. टायमर बघा. ओव्हर. एक मिनिट. चला पुन्हा एकदा मनसूर या ठिकाणी नवीन फलंदाज. अतिशय चांगला फटका होता एकेरी धावासाठी. फक्त विमल सिंग जोवर चेंडूवर जातो, एक धाव अर्जित करतो आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. जावेद मनसुरी या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा दोन्ही हात हवेत. येतोय वाईटचा इशारा आणि एका धावेनिशी धावा लागला धावफलकावर. 3-2-32 आणि चौथं षटक मार्गस्थ आहे. जतीन पाटील येतात आहे
षटक घेऊन पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडीशी बदलाबदल जमवाजमव या ठिकाणी जतीन पाटील यांच्याकडनं. आणि आता मात्र जी विस्फोटक पारी ज्याच्या बॅटमधून आलाय बंटी गवस या ठिकाणी आपल्याला दिसतोय. अतिशय सुरेख खेळ केला आपल्या संघासाठी बंटी, ज्यासाठी जाणला जातोय त्याच्यावर खरेखुरा उतरला आहे बंटी गवस या ठिकाणी. बॅटिंग मार्कवर सज्ज पुन्हा एकदा क्या बात आहे, स्ट्रेट ड्राईव्ह येतोय दणदणीत खणखणीत VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. क्या बात आहे, एक अतिशय दर्शनीय आणि देखणा चौका या ठिकाणी येतोय बंटीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट या ठिकाणी आणि सुरक्षित एक धाव पूर्ण केली आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. बंटी गवस यांनी धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 37. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू, ओहो अहमद राजा मंसूरी, एक देखा सोचा परखा और जड़ दिया VPL चौका. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच नक्कीच ज्याच्यासाठी जाणला जातो आणि त्यांचा टोपण नावाने खूप फेमस आहे असा प्रकारचा खेळ या ठिकाणी दाखवताना जावेद मंसूर या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा हळूच लेगच्या दिशेने टडवलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेसाठी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्रत्येक चौक्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक रंजनदादा पाटील यांच्याकडनं जावेद मंसूर यांना. आणि काय लाऊड कॉल दिलेला आहे पंच अजित सरांनी. नोचा इशारा. जतीन थोडेसे नाखुश स्वतःच्या गोलंदाजीवर. 1+1 धावांचा वेग या ठिकाणी वाढताना धावा लागल्या धावफलकावर. 4-4-4-4. पुन्हा एकदा चांगला टटवलेला चेंडू, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्वप्नील भोणे सरांकडे चेंडू जातोय. षटकाची समाप्ती, चौथा षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 45. 45 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत धावफलकावर. पाचवं आणि शेवटचं षटक ऐकूया, बघूया तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. कृष्णा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आपल्या संघासाठी 45 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. जावेद मंसूरी या ठिकाणी वेगवान चेंडू, जर का डायरेक्ट हिट होतो तर चित्र नक्कीच वेगळं असतं या ठिकाणी, परंतु सुरक्षित आपल्या घरात जावेद मंसूरी एका धावेनिशी. धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 46. बंटी काय कशा प्रकारचा पवित्र असतील येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये, कारण का सलामीला आलेला फलंदाज अजूनही तळ टोकून या ठिकाणी बसलेला आहे आणि अतिशय सुरेख अशी खेळी त्याच्या माध्यमातून आले. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करताना चेंडू जातोय सरळ निर्धाव नयन कालुष्टेच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता. धावा अद्यापही स्थिर 46 वर. पुन्हा एकदा देवेंद्र सज्ज. सामना करेल डावखुरा फलंदाज बंटी गवस. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अतिशय वेगवान चेंडू. चेंडू पडला, उसळी घेतली, सरळ जातोय, विसावतो यष्टीरक्षक नयनच्या हातात. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल या ठिकाणी येतात आहे आणि धावसंख्या स्थिरावल्यात 46 वर. 46. शेवटचे 3 चेंडू नक्कीच मोठे आहार, आघात, प्रहार या 3 चेंडूवर लागणार आहेत. 3 चेंडूची एसराज वॉरियर्स वाट बघतो की नक्कीच 3 चेंडूवर 3 मोठे फटके आले पाहिजे तर धावसंख्या अजून वरती जाईल. पुन्हा एकदा काय घडलं, चेंडू स्वैर मारा वाईट लाईनीच्या बाहेर जातोय. दोन्ही हात पंचांच्या हवेत. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड होते ती एसराज वॉरियर्सच्या धावफलकेत. धावा लागला धावफलकावर 47. पुन्हा एकदा देवेंद्र सामना करेल डावखुला फलंदाज बंटी आणि यावेळेस टॅप केलेला चेंडू सरळ जातोय
क्षेत्ररक्षकाच्या हातात एका धावेवर समाधान, पण काय यावेळेस चुकी घडते आणि पंचांकडे दात मागले, दात फेटाळून लावले. 2 धावा पूर्ण. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे यशराज वॉरियर्स संघाकडनं बंटी गवस आणि अहमद राजा मनसुरी यांच्याकडनं अतिशय चांगला खेळ खेळलाय. संयमी खेळ या ठिकाणी म्हणता येईल बंटी गवस यांचा. नक्कीच समोर विकेट जाताना बघितलं, पण स्वतःचं काय काम आहे, आपण कशासाठी ओळखले जातो हे सिद्ध करताना या ठिकाणी बंटी गवस आपल्या धाव या खेळपट्टीवर दिसताना. पुढील चेंडू देवेंद्र यांचा, बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न. विमल सिंग चेंडूवर जातो, एका धाव्यावर समाधान मानावं लागते. एकापेक्षा जास्त काही लिहिलं नव्हतं या चेंडूवर आणि एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे ती यशराज वॉरियर्सला आणि बंटी गवस याला. एक लाऊड कॉल या ठिकाणी आला आहे. आमचे पंच अजित निकम सरांचा शेवटचा चेंडू काय असेल या चेंडूवर? सीमारेषा पार जाईल का, एकेरी येईल का दुहेरी येईल, काय लिहिलं या चेंडूवर? येणारा शेवटचा चेंडू देवेंद्रच्या माध्यमातून सामना करेल तो जावेद मनसुरी. आता मात्र येतोय षटकार, गडी बाद आणि इनिंग समाप्त आहे. 5 ओव्हरच्या षटकानंतर धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 50 आणि 51चं आव्हान आहे, शगुन आहे 51चा, तो म्हणजे ओम साई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. कमॉन डीजे. तर सिद्धांत वारंग, थँक्यू टीचर. सिद्धांत वारंग, आपण या आपला एक फोल्डेबल बास्केट सुद्धा आहे, मल्टी फोल्डिंग बास्केट, तो घेऊन जायचं आहे सिद्धांत वारंग. डीजे वाजवा. धन्यवाद डीजे. 51 धावांचं आव्हान असेल ते ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. 51 धावांचा शगुन आहे. एक्सेप्ट करणार की त्याच्यावर मात देणार यशराज वॉरियर्स. अतिशय सुरेख खेळी आपल्याला बघायला भेटली, ती म्हणजे बंटी गवसच्या माध्यमातून वैयक्तिक 29 धावा केलेल्या आहेत. 6 चौकार त्याच्या बॅटेमधून आलेत. असा बंटी गवस अतिशय चांगला सूर गवसलेला, अतिशय सुरेख फलंदाजी मंडळी या ठिकाणी बंटी गवस याची यशराज वॉरियर्ससाठी. 51 धावा, 50 धावा लावल्या धावफलकावर, 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कशा प्रकारचं उत्तर असेल ते म्हणजे ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाचं. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात आली आहे. रोनित गोवलकर आणि जतीन पाटील, दोन्ही एक मोठे एक नामवंत खेळाडू म्हणून ज्यांची अंडरआर्मच्या या क्रिकेट विश्वात ख्याती आहे, असे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर आलेले आहेत. आणि पहिला षटक यशराज वॉरियर्सच्या माध्यमातून घेऊन येतील ते म्हणजे अहमद राजा मनसुरी. वैयक्तिक आणि सांघिक पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतील. 51चा वाटलाग करायचा आहे ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त या संघाला. आणि कशा प्रकारचा येणारे 30 चेंडू, या 30 चेंडूवर काय सांगेल हा VPL 6चा सीझन 2024 या यशवंत नगरीमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा महासंग्राम आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. थांबवते थोडं. विशू गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा मल्टी फोल्डिंग बास्केट जो शाकिब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलाय मॅन ऑफ द मॅच साठी, प्लेअर ऑफ द मॅच साठी, तो देऊन गौरव केला जातोय सिद्धांत बारंग याचा. कॅमेरामॅन प्लीज. थँक्यू सो मच विशू, आपण स्थानापन्न व्हायचंय. अभिनंदन सिद्धांत बारंग. घेऊन जातोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये.
सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फुलटॉसचा होता, परंतु त्याच्यावर पुरेपूर फायदा उचलणारा रोनित गोवलकर यांना स्वीप मारायचा एक प्रयत्न होता, पण चेंडू अगदी हळूवार गेलाय आणि सरळ शाकिबच्या हातात जाऊन थांबलेला चेंडू श्री गणेश होत आहे आपल्या संघाचा, आपल्या स्वतःचा. रोनी त्याच्याकडनं एक धाव फलकावर लागली आहेत. अहमद राजा मंसुरी पुन्हा एकदा सज्ज सामना करेल तो जतीन पाटील. अतिशय तोडफोड बल्लेबाज या ठिकाणी, पायात टाकलेला चेंडू सरळ जातोय मनीष घरतच्या हातात. आणि हेच या VPL ची खासियत आहे की एकाच संघातनं खेळणारे खेळाडू कधी ना कधीतरी समोरासमोर येतात वर्षातनं एकदा, आणि हीच मजा आहे खरी या VPL ची, म्हणजे विरार वसई प्रीमियर लीगची. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह, क्या बात आहे, दणदणीत खणखणीत VPL चौकार रोनीच्या बॅट मधून. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच गारगार वाटतंय तर कोणाला वाटतंय? होमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेल पाड्या संघाला, कारण का चौकार आलाय रोनीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आणि यावेळेस मात्र OUT आउट, गडी बाद, बॅक टू द डक आउट. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. एका चौकार जरूर आला त्याच्या बॅटमधून, रोनीच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर एक लालच देणारा चेंडू होता, ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ सीमारेषा पार गेला, षटकार आला. आणि या षटकाराला या अंडरआर्म ब्लॉक्स क्रिकेटमध्ये काही थारा नाही, गडी बाद होतोय. पहिला मोठा हादरा रोनित गोवलकरच्या रूपाने लागतोय तो ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा संघाला. पुन्हा एकदा जावेद मंसुरी सज्ज सामना करेल. नवीन बॅटर या ठिकाणी मैदान दिसतोय विमल सिंग. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न सरळ जातोय सरफराजच्या हातात. अतिशय वेगवान फेकी, परंतु एक धाव पूर्ण केली जतीन पाटील यांनी आपल्या संघासाठी. आणि धावा लागला धावफलकावर, त्या म्हणजे 7. शेवटचा चेंडू जावेद मंसूर यांचा. जतीन पुन्हा एकदा जोरदार प्रहार, परंतु चेंडू सरळ बॅटे घालून निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातात येतोय निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटकाची समाप्ती. तोवर ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया मैदानाच्या दिशेने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता अजूनही या ठिकाणी ओमसाई एंटरप्राइजेस विरुद्ध संघाला. आणि गोलंदाजी मार्गावर सज्ज हबीब शेख या ठिकाणी एक नावाजलेला एक चांगला खेळाडू, जो सोपारा एक नगरीतनं येतो आणि या अंडरआर्मच्या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये एक अतिशय चांगलं नाव गोलंदाजी त्यांनी जो दर्जा मिळवलेला आहे असा हबीब शेख आपल्याला या ठिकाणी दिसतोय. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसरं षटक घेऊन एसराज वॉरियर्सच्या रूपाने येतोय. फिल्डिंगमध्ये थोडीशी सजावट करताना, जमवाजमव करताना हबीब या ठिकाणी. ऑफच्या दिशेने तुम्ही बघाल तर 5 खेळाडू या ठिकाणी लागल्याने लेगला 4 खेळाडू, तब्बल ही 11 खेळाडूंचा हा संघ असतो या VPL मध्ये. कारण का ही राऊंड सर्कलची स्पर्धा असते, चारी बाजूला बॉन्डर असतात, त्यामुळे 11 खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना वारंवार दिसतात. पहिला चेंडू यावेळेस मात्र थोडासा व्यायाम करण्याचा, व्यायामसाठी मजबूर केलं ते पंचांना. या ठिकाणी वाईटचा इशारा होतोय हबीब याचा. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, ऍक्शन रिप्ले. पहिला चेंडू लेग साईडच्या बाहेर होता, दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा येतो. बॅक टू बॅक 2 अवांतर धावा या ठिकाणी येताना दिसतात, तो म्हणजे गुरुदत्त या संघाला. पुन्हा एकदा सुंदर मारलेला चेंडू आणि पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी बोट हवेत धरून लावले आणि विमल सिंग गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने. दुसरा हादरा लागतोय तो ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अरुण पाटील नवीन
खेळाडू या ठिकाणी, कारण का दुसरा हादरा लागला विमल सिंगच्या रूपाने. ओम साई एंटरप्राइजेस गुरुदत्त याला यावेळेस काय बॅटची एज घेतली आणि चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. गडीपत विकेटचं पतन, गडीपाद. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. नयन कालुष्टे पुढील नयन कालुष्टे या ठिकाणी मैदान येताना दिसतात आहे. याची जतीन पाटील यांची जागा घेताना दोन्ही प्रतिभाशाली खेळाडू नक्कीच आहेत या ठिकाणी, कारण का अरुण पाटील म्हणजे गबरी या नावाने खूप सारं प्रेम या अंडरम जगात त्यांना मिळालं आहे आणि या खेळासाठी जाणला जातो हा खेळाडू. आणि नयन कालुष्टे सुद्धा की ताकदवार फटके म्हटले तर नयनच्या बॅटमधून आपल्याला कित्येक वेळा बघायला मिळतात आहे आणि दोघांमध्ये क्षमता आहे चांगला खेळ करण्याची. परंतु 2 चेंडू अवांतर टाकले हबीब यांनी, त्यानंतर कमबॅक करून दिलंय. अतिशय बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या आहेत. पुढील चेंडू सामना करेल नयन. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय 2 पायांच्या मधून, फरार होतोय. येतोय एक दमदार VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर चुकी कोणाकडनं होते? चुकी किरणकडनं होते. चेंडू सरळ निघून जातोय 2 पायांच्या मधून, सीमारेषा पार. हबीब यावेळेस काय झाले? बॅटची एज लागलेली आहे आणि एक चौकार मारला आणि परत बॅक टू डकआउट. नयन कालुष्टे गडी बाद होतोय. OUT आउट. कमॉन डीजे. तेराच लागल्यात. धन्यवाद डीजे. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. ते म्हणजे ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाचे. आणि संकेत येतोय आता जागा घेण्यासाठी नयन कालुष्टे यांची. एका चौकार नक्कीच नयनच्या बॅटमधून आला होता, परंतु पुढचा चेंडू इतका वेगवान होता, बॅटेची कडा घेतली आणि चेंडू सरळ गेला षटकारासाठी आणि गडी बाद झाला नयन कालुष्टेच्या रूपाने. चौथा हादरा ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघासाठी. हबीबाचा पुढील चेंडू. यावेळेस अतिशय सुरक्षितपणे खेळणारा चेंडू. हा 1 धाव या चेंडूवर अर्जित केलेली आहे, ती म्हणजे संकेत यांनी आपलं खातं उघडलेलं आहे एका धावेने निशी. आणि धावा लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 14. आणि शेवटच्या चेंडूचा संकेत दिलाय पंचांनी या ठिकाणी. शेवटचा चेंडू आहे. 1-2चा एक लाऊड कॉल आपल्याला ऐकायला मिळाला आहे पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून. हबीबांचा पुढील चेंडू. सामना करे अरुण पाटील. क्या बात आहे. अतिशय सुरेख फटका होता, परंतु संकेतच्याच पायाने अडलेला चेंडू. आणि या ठिकाणी षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागल्या धावफलकावर 15-15. तोपर्यंत येऊया मैदानाच्या दिशेने. तोपर्यंत येऊया एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. तिसरं षटक घेऊन येतो आहे मनीष घरत. मनीष घरत वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन. हा सुद्धा खेळाडू आपल्याला गुरुदत्तच्या संघातनं खेळताना दिसतोय आणि आज त्याच संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करण्याचा मौका या ठिकाणी मनीषला मिळालेला आहे. पहिला चेंडू सामना करेल अरुण पाटील उर्फ गबरी. बॅकफील्ड जाऊन कट केला, चेंडू सरळ जातोय. देखा सोचा परखा और जड़ दिया VPL चौका. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे.
अशाच फटक्यांसाठी जाणला जातो तो अरुण पाटील. अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष या अंडरमध्ये बघत आलेलो आहेत आणि JCC संघाकडनं खेळतानाही आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात असे खेळाडू. अरुण पाटील या ठिकाणी पहिल्याच बॉलवर चौकार मारला. यावेळेस काही नाही, निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर निर्धाव चेंडू. मनीष पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह येतोय, दणदणीत खणखणीत VPL चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावा लागला धावफलकावर, त्या म्हणजे 23. 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता. अरुण पाटील पुन्हा एकदा. चेंडू सरळ जातोय फिल्डर बंटी गवासच्या हातात. पंचांकडनं दाद मागितली आणि पंचांनी तितक्याच तेजामध्ये ही दाद फेटाळले. नॉट आउटचा इशारा दिलेला आहे. गडी सुरक्षित आपल्या क्रीसमध्ये. अरुण पाटील आणि संकेत यांना थोडीशी या ठिकाणी संयमी खेळावी लागेल, कारण का आक्रमक फलंदाज त्यांच्या समोर आहे. जर का एक पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली तर नक्कीच विजयाच्या दिशेने जाताना सुद्धा दिसेल आपल्याला. ओमसाई गुरुदत्त हा संघ पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन मारायचा प्रयत्न, यावेळेस चुकी होते. जितू पाटील यांच्याकडनं शेवटचा चेंडू. अरे क्या बात है, एकदम AB डिव्हिलियर्सच्या स्टाईल मध्ये मारेला हा चौकार येतोय अरुण पाटीलच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. बारा चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त या संघाला. आणि वैयक्तिक दुसरा सांघिक चौथं षटक घेऊन या ठिकाणी येतोय हबीब शेख आणि त्याच्यासमोर संकेत यादव. हबीब पहिला चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस स्वीप मारायचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. आणि 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त या संघाला. पुन्हा एकदा संकेत यादव सज्ज. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मारा केलाय तो म्हणजे हबीब यांनी. पुढील चेंडू. यावेळेस काय तर यावेळेस वाईट चेंडू येतोय. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होते आणि धावा लागला धावफलकावर, म्हणजे 30. अद्यापही 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. यावेळेस गडी बाद. विकेटचं पतन आणि तंबूच्या आसरा देतो तो संकेत. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर संकेतची जागा घेण्यासाठी येतात आहे स्वप्नील भोणे सर. या टोपण नावाने खूप सारं प्रेम मिळालं या जगात, क्रिकेट विश्वात त्यांना. असे स्वप्नील भोणे या ठिकाणी आपल्याला स्ट्राईकवर दिसतात. आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलवाडा या संघाला.
10 चेंडू आणि 21 धावांचं इक्वेशन या ठिकाणी आहे. यावेळेस मात्र लेगला मारलेला चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान मानावं स्वप्नील भोणे सरांना या ठिकाणी, आणि आपल्या खात्याचा श्री गणेश करताना स्वप्नील सर या ठिकाणी दिसत आहे. 3 चेंडूंची समाप्ती झाली. हबीब याचा पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर एक वाईट जरूर टाकलाय, नंतर एक विकेट मिळवली, त्यानंतर एक सिंगल. अशा प्रकारचा 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत हबीबच्या माध्यमातून आलाय. आता म्हटलं 9 चेंडू आणि 20 धावा. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, पर्यंत चेंडू सरळ यष्टांना आदळतो आणि त्रिफळा चित OUT आउट. कमॉन डीजे. रिव्ह्यू या ठिकाणी मागितला आहे पंचांनी. कशासाठी? काय पंचांचा निर्णय काय आहे? पंच निर्णय आपला कळवतील, तर संघाला विनंती आहे की पंचांना सल्ला मसलत करू द्या त्या ठिकाणी, आणि पंचांचा निर्णय हा अचूक असणार आहे, यामध्ये कुठली शंका नाही. आणि नो बॉल. चला, नो बॉल आले आहे. अहमद राजा, पंचांच्या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. पंच अतिशय सुरेख कामगिरी बजावताना या ठिकाणी. चला, सामना चालू करा. फक्त 9ची रन आहे ना? रन धावून नाही काढली ना? फक्त 9ची रन आहे. धावा लागलात 32 आणि अद्यापही 9 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान आहे. अरुण पाटील स्ट्राईकवर सज्ज. हबीब या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन सज्ज. अतिशय सुरेख वेगवान चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. तिकट मारा या ठिकाणी हबीबकडनं बघायला मिळतोय. अरुण पाटील चांगल्या चेंडूला सन्मान देत एक धाव अर्जित केली आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. आणि स्ट्राईकवर येतात आहे ते स्वप्नील भोणे. हबीब यांचा पुढील चेंडू सामना करेल स्वप्नील सर. यावेळी चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय षटकार, विकेटचा पतन, गडी बाद. स्वप्नील भोणे बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. आशिष या ठिकाणी नवीन बॅट्समन
जागा घेण्यासाठी तर स्वप्नील सरांची षटकार मारलाय. ज्या ठिकाणी एका चौकारची गरज होती त्या ठिकाणी षटकार मारून बाद झालेले आहेत स्वप्नील भोणे. आणि आता मात्र समीकरण आहे ते 7 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस स्वैर मारा वाईट. आणि एक धाव या ठिकाणी ऍड होते ती ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघामध्ये. 34 धावा. यावेळेस चुकी करतोय कोण तर अहमद राजा मंसूरी. येतो एक दणदणीत खणखणीत VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. हा चौकार काहीतरी वेगळं वळण देईल का या मॅचला, वेगळा रिझल्ट येईल का. आतापर्यंत ज्या प्रकारची पकड बनवलेली होती एसराज वॉरियर्सनी, परंतु हा चौकार आला आणि इक्वेशन आले 6-13. हा सामना किसका 13 या मेरा. ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त की एसराज वॉरियर्स, कौन पड़ेगा किस पे भारी. आने वाले 6 गेंदे आपको यहाँ पे बया करेंगी. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आणि क्रीजवर अद्यापही आहे तो म्हणजे अरुण पाटील सारखा मोठा खेळाडू, ज्याच्यात ती क्षमता आहे, त्याच्यात ती ताकद आहे या धावा मिळवण्याची, या धावा चेस करण्याची. आणि आता सरफराज स्वतः आयकॉन या संघाचे आपल्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी घेऊन आलेले. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता ती ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा या संघाला. आणि एसराज वॉरियर्स ही शेवटचा चौकार जो आला आहे, या चौकाने तर चित्र थोडंफार बदललेलं दिसतंय. आणि 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता या ठिकाणी. पहिला चेंडू वैयक्तिक पहिला सांघिक 5वं षटक घेऊन सज्ज सरफराज सामना करेल. अरुण पाटील फुलटच चेंडू आणि दिशा दिली. चेंडू सरळ जातोय इनटू द गॅप. येतोय एक दमदार VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. प्रेशर यालाच म्हणतात प्रेशर. कारण का 6-17ची मॅच होती, त्यानंतर एक चौकार आला आणि त्याच्यानंतर सरफराजच्या पहिल्या चेंडूवर हा चौकार आला. आणि हा चौकार जवळ विजयाच्या जवळ जाताना दिसतोय का आपल्याला, का तितक्याच ताकदीने पलटवार करेल हा एसराज वॉरियर हा संघ. पुन्हा एकदा अरुण पाटील सज्ज. सरफराज यावेळेस 360 डिग्री. 1 2 3 4. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. अरुण पाटील है तो मुमकिन है. 5 बॉल 4 धावा. कुठे समीकरण होते कुठे होऊन 4 चेंडू 5 धावा. 4-5. सरफराज पुन्हा एकदा. मी मागे म्हणलेलं की अरुण पाटील याच्यासाठी जाणलं जातंय, परंतु यावेळेस कमबॅक कोणी केलं तर सरफराजने. चेंडू जातोय सरळ षटकारासाठी. विकेटचं बंधन गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू 5 धावा. क्या बात है. एसराज वॉरियर्स सुद्धा सांगतो की हम भी किसी से कम नहीं है. अगर तुमने 2 बाउंड्री मारे तो हम 1 विकेट जरूर लेंगे. असंच काहीतरी या ठिकाणी घडताना मैदानात दिसलंय. पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार, त्यानंतर एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. अरुण पाटील बाद झालेला आहे. आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 3 चेंडू 5 धावा. आणि संदेश पाटील, संदेशला विजयाचा संदेश घेऊन जावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. आणि सरफराजला या 5 धावा रोखताना कितपत यश येते हे येणारे 3 चेंडू आपल्याला सांगून जातील. VPL 6चा सीझन आणि ही गरमागरमीची मॅच, अतिशय रंगतदार लढत या ठिकाणी. ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा विरुद्ध एसराज वॉरियर्स. पुढील चेंडू सरफराज यांचा. यावेळेस कव्हर ड्राईव्ह मारला. चेंडू अडवलेला आहे समीर यांनी.
एक मिनिट. अंपायर डिसिजन होतं. 2 मिनिटं एक्सेस. 2 मिनिटं जास्त देणार. यावेळेस फुलटो चेंडू आणि चेंडू अडवलेला आहे. या ठिकाणी दुसरी धाव घेताना गडी बाद होतोय. गडी क्रमांक 8 गडी बाद झालेले आहेत. काय उत्साह आहे, काय उत्साह. या ठिकाणी खेळाडू इकडून ओरडतात की थांब. आता मात्र चला, एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता, म्हणजे चौकार नक्कीच पाहिजे. या ठिकाणी कृष्णा या ठिकाणी आले. कृष्णा यांना या ठिकाणी मुरली वाजवली पाहिजे चौकाराची. काय होणार, काय घडेल. येणारा शेवटचा चेंडू. सरफराज पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच 2 चौकार आले, 2 आघात झाले, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. अरुण पाटील सारखा मोठा खेळाडू माघारी धाडला. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. हा डावखुरा फलंदाज कृष्णावर दारोमदार असेल. पहिला या विजयाचा मोठा सिंहाचा वाटा असणार नक्कीच, कारण का या चेंडूवर जर का चौकार आला तर. चला, टाइमपास करू नका, खेळ चालू करा फटाफट. एसराज वॉरियर्स शेवटचा 1 मिनिट. एसराज वॉरियर्स, नाहीतर एक खेळाडूला या ठिकाणी परत बाहेर काढला जाईल, म्हणजे तुम्हाला 10 खेळाडू घेऊन खेळावा लागणार आहे सामना. सरफराज सामना करेल. देवेंद्र यावेळेस जातोय सरळ जितू पाटीलच्या हातात आणि सामना विजय झाला. यशराज वॉरियर्स यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे सामना आणि पराभवाला सामोरं जावं लागते ते ओमसाई एंटरप्राइजेस गुरुदत्त मनवेलपाडा संघाला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला प्लेयर संघाचा संघनायक टॉससाठी यायचं आहे. प्लेयर संघाचा संघनायक टॉससाठी आणि यशराज वॉरियर्स कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. प्लेयर्स आता कुठे बाहेर जाऊ नका. यशराज वॉरियर्स खेळाडू सगळे थांबायचे आहे, कारण मॅच तुमचीच आहे. जावेद मैच आपका ही है. खिलाड़ी किधर बाहर ना जाए. प्लेयर्स कैप्टन चला लवकर या. चला आइए, टॉस किया जाएगा.